प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. पुणे नगरीत आल्यानंतर दुपारी थोडीशी उष्णता जाणवते नरेशजी, कारण पुण्याचं जर वातावरणाचा जर उल्लेख केला तर आम्ही चर्चा केली तर गेल्या काही दिवसांपासून पावसाची कमतरता आहे, पण सकाळी हलक्याशा पावसाच्या सरी या मैदानात आल्या होत्या. वाटलं होतं की दिवस थोडासा उशिराने सुरू होईल क्रिकेटचा, पण फक्त आपला आशीर्वाद देऊन वरुणराजे निघून गेले आणि त्यानंतर मात्र एक चांगलं क्रिकेटचं वातावरण निर्मित केलं गेलेलं आहे. चला, मी विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. जागडे प्रतिष्ठान आणि दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, जागडे प्रतिष्ठान आणि शशितारा. चला, सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सकाळी मला खूप महत्त्वाचा होता आणि त्यांच्या आशीर्वादामुळे एक चांगली सुरुवात सिंहगेट रोड प्रीमियर लीग करते. आता मात्र एक विजयी संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि एक पराभूत झालेला संघ म्हणजे का शशितारा 11 या संघाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावे लागेल. करो किंवा मरो नाही, पण मात्र सामना जिंकून कुठेतरी आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न शशितारा 11 संघ नक्कीच करणार आहे. जागडे प्रतिष्ठान मात्र कुठली तरी दुसरा विजय संपादित करून थेट पुढच्या फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. तर पाहूया कुठल्या संघाच्या प्रयत्नांना यश मिळते. दोन्ही बाजूने खेळण्याची संधी प्रत्येक संघाला मिळते आणि कुठेतरी हे महत्वाचं आहे. हवेचा ओघ वातावरणाची जुळून घेताना तुम्हाला क्रिकेट खेळावं लागते जेव्हा तुम्ही दोन्ही एंडने खेळत असता. तर पाहूया या सिच्युएशनचा, या मैदानाचा उपयोग या महत्वपूर्ण लढतीमध्ये कुठल्या संघाला होतोय. खूप चांगली ही क्रिकेट विजन अकॅडमीचं हे मैदान, जवळपास वन ऑफ द बेस्ट ग्राउंड इन पुणे असं म्हणू शकतोय. आणि हे मैदान फक्त लेदर क्रिकेटमध्येच आपण कित्येक वेळा खेळताना पाहिलंय, पण आज मात्र टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना या मैदानावर खेळण्याची संधी सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या आयोजकाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर आयोजकांचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचं खूप कौतुक. चला, मॅच ऑन होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सचिन, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल ओमकार आणि गोलंदाजी मार्कवर ऐश्वर्य, ज्याने चांगली सुरुवात गत सामन्यामध्ये करून दिली होती जागडे प्रतिष्ठान या संघाला. आणि त्याच भरोशावर पुन्हा एकदा डावाची सुरुवात करण्यासाठी विश्वास ठेवला गेलाय ऐश्वर्य या गोलंदाजावर. स्ट्राईकवर आहे बॅट्समन सचिन गायकवाड, तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत. यावेळेस पहिल्या बॉलला कुठलाच पवित्रा न घेता जाऊ दिलंय, छेडखानी न करता मात्र एक चांगला सावध पवित्रा फलंदाज सचिन करतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण जर बघितलं, जागडे प्रतिष्ठान टीमने शेवटच्या अंतिम षटकापर्यंत संघर्ष केला, अंतिम चेंडूपर्यंत संघर्ष केला आणि नंतर मात्र दादानं खेळ केला मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या जोरावरती मात्र सामना जिंकले. मात्र रोहन भाऊंचा संघ मात्र मगाशीच एक सामना ते हारलेत, म्हणजे हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. लीग म्हणजेच हाच फायदा असतो, तुम्ही जरी एकदा पराभूत झाला तरी सुद्धा तुमच्याकडे चान्सेस असतात. ऐश्वर्य गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, कुठेतरी लाईन अँड लेंथ मध्ये बिघाड जाणवला, पंचांच्या माध्यमातून दंडित केले जाते. सुरुवात एका धावेने होते, ते म्हणजेच टीम शशिताराचं. ऐश्वर्य हा एक कोच सुद्धा आहे, लेदर क्रिकेटरला तो कोचिंग करत असतो आणि त्याचाच उपयोग कुठेतरी या लीग मॅच मध्ये जागडे प्रतिष्ठान या संघाला होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1. ऐश्वर्य राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बाटेने खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या समतल हा मिड विकेट रिजन मध्ये बॉल टोलावलाय, दरम्यान फक्त एकच धाव पूर्ण करता आले आणि एका धावाच्या मध्ये धावसंख्या झालेली आहे 2. पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या संघानं पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेस त्यांना झाल्या होत्या. आता या मॅच मध्ये टॉस जिंकून लगेचच त्यांनी बॅटिंग स्वीकारली, म्हणजे या मॅच मध्ये प्रयत्न तोच असावा, मात्र समोरचा संघ देखील जागडे प्रतिष्ठान संघानं 80 पेक्षा जास्त धावा चेस केल्या आहेत. मात्र इथनं 6 ओव्हरमध्ये मिनिमम 80+ धावसंख्या बनवणं भरपूर गरजेचे आहे. पहिले षटक ऐश्वर्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऐश्वर्य राईट आर्म ओव्हर. यावेळेस बॅकफुटला जाऊन रूम बनवून करायचा प्रयत्न, धावचितचा धोका होता. जर डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित मात्र पहिला गडी बाद होऊ शकला असता, पण मात्र नियतीची साथ मिळते ती म्हणजे शशितारा या संघाला. धावसंख्या थांबले ती म्हणजे 2 या आकड्यावर.
आपण बघतो आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सकाळी थोडासा पाऊस झाल्या कारणानं मैदान पूर्णपणे सुकलेला नाहीये. मात्र सूर्यदेवताचा आपण बघतो आगमन झाला. असाच जर सूर्यदेवता आपल्या सोबत राहिला 5 ते 6 वाजेपर्यंत तर नक्कीच आपल्याला आजच्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस पाहायला मिळतीलच. पुढचा बॉल यावेळेस पाहिलं, निहाळलं, निरीक्षण केलं, पण शेवटच्या क्षणी बॅटचा फेस क्लोजच ठेवला. जाणवलं होतं की बॉल वाईड जाईल की काय, पण मात्र ते काम पंचांचं आहे. तर मात्र तुम्हाला जो बॉल अटेंड करता येऊ शकतो तो बॉल अटेंड करायला हवा. यावेळेस योग्य चेंडू आहे या ऐश्वर्याचा. ऐश्वर्य आपला अनुभव वापरतोय आणि आउटसाइड द ऑफस्टिकचा एक अचूक असा परिपूर्ण मारा ऐश्वर्य करतो. आतापर्यंत बॉल्स फेकून झालेले आहेत ते म्हणजे 4 आणि धावसंख्या आहे शशितरा 11 संघाची 2. यावेळेस जागा बनवून मिस्टाईन स्ट्रोक होता, पण मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ मध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून हा बॉलला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. दर्जेदार सिंहगड प्रीमियर लीग चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. बघा, वाट पाहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कुठल्या संघावर हल्ला करता त्यावेळेस योग्य बॉलची प्रतीक्षा करणं हे महत्वाचं आहे. आणि थांबले आणि त्यानंतर पाहिलं की ऑफसाईडला प्रोटेक्शन जे आहे इनफिल्डच्या आत आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलत बॉलला लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या पार केले. धावसंख्या 6. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. ऐश्वर्य स्ट्रायकर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय ओमकार. यावेळेस ओव्हरपिच होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने सरळ रेषेतला हा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो या पहिल्या षटकातला. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यावर 10 रन्स. खूप चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये अपयशाला काय चुका झाल्या, एक्झॅक्टली कुठं आपण चुकलो, कुठून आपल्याकडनं चुका झाल्या, आता मात्र त्या कळायच्या नाहीयेत. चुकी नक्कीच पहिल्यांदा होत असते माणसाकडनं. चुकी झाल्याच्या नंतर माणूस शिकत असं म्हटलं जातं. आणि आता मात्र त्याच्यातनं पहिला सामना गमावले आहेत, त्याच्यातनं आता काहीतरी शिकत असताना, कारण का ही मॅच खूप महत्वाची आहे. आणि या मॅच मध्ये आता कंबर कसावी लागेल. जास्तीत जास्त धावा जर बनवल्या गेल्या तर चांगली गोलंदाजी करून समोरच्या टीमला थांबवू शकू. समोरच्या टीमचा जर विचार केला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा तर त्या टीमनं एक मॅच जिंकली आहे. त्यांचा नक्कीच कॉन्फिडन्स जास्तीत जास्त हाय आहे. ही मॅच आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल. असं आपण बघितलं ज्या पहिल्या 2 मॅच आपल्याला खूप चांगल्या पाहायला भेटल्या, त्याच्यानंतर एक 1 साइड देखील आपल्याला मॅच पाहायला भेटली. या मॅच मध्ये आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बघा, क्रिकेटमध्ये 2च गोष्टी होतात. कुठला तरी संघ जिंकत असतो किंवा कुठला तरी संघ शिकत असतो. तर आता मात्र शशितरा संघ एकदा पराभूत होऊन शिकतोय का पाहूया. कारण गेला जो सामना होता तो जिव्हारी लागला असेल, कारण रोहन करंजकर यांनी मात्र मोलाची कामगिरी केली आहे या सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये. आणि त्यांचा संघ जेव्हा पहिल्यांदा हरतो त्यानंतर तो जो पराजय आहे तो नक्कीच जिव्हारी लागला असेल आणि त्यावर मलमपट्टी करण्याचं काम आता या सामन्यातून करतील का शशितरा संघ पाहूया. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले बिनबाद 10. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते शशिचारा टीमच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज ओमकार ऑलराऊंडर. ओव्हर द विकेटना चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त दूर गेला नाहीये. बघा, फिल्डिंग करण्यासाठी देखील भरपूर मजा येत असावी खेळाडूंना. ग्रास आहे इथे नक्की जास्त कुठली दुखापत होण्याच्या चान्सेस भरपूर कमी आहेत. असे ग्राउंड्स आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. आणि आता आपण बघतो इथे चांगला ग्राउंड उपलब्ध करून दिला आयोजकानं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना सर्वच्या सर्व खेळाडू. फुललेंचा बॉल होता. दरम्यान एकदा मिळते गोलंदाजी मार्कवर ओमकार. यावेळेस खोलगटेपचा चेंडू होता. खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एका धावेवरच समाधान व्यक्त केले जाते. महत्वाचं आहे मित्रांनो कॉलिंग. जेव्हा तुम्ही धाव घेता, जर डेंजर एंडला कुठला फलंदाज असेल त्याचं काम आहे थांबवण्याचं आणि यावेळेस थांबवलंय म्हणजे फलंदाजाने फक्त एकच धाव पूर्ण करता आली आहे. धावसंख्या झाले 12. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. त्याच्याविषयी आपण नक्की चर्चा करू. म्हणजे कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. ओमकार ओव्हर द विकेटनं हा षटक आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर वातावरण समोर बघतो आपण नॅशनल हायवे आहे आणि त्याच्या बाजूला बरोबर काही मिनिटांवरतीच हा सुंदर ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर हा दृश्य. आणि पुण्यामध्ये आपण आहोत सकाळपासून, कालपासून खूप एन्जॉय करतोय या लीगला. यावेळेचा हा षटका खेळत हवेत. तिथे फिल्डर आहेत उपस्थित, त्यांचा प्रयत्न असेल झेल पकडण्याचा, तो पकडला देखील गेलाय. धक्का लागत असताना सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकारनं पहिल्या मॅच मध्ये जी बॅटिंग केली होती ती लाजबाब होती आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला चांगली तशी गोलंदाजी पाहायला मिळते. लागणारा हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज बाद.
आणि नक्कीच वाटलं असेल सचिनला की थांबू तर किती थांबू, कारण आतापर्यंत समजलं तर जवळपास 8 चेंडूचा खेळ पूर्ण झाला होता आणि अजूनही म्हणावी तितकी चांगली धावसंख्या नाही आहे शशीतारा संघाची. बघा पहिला सामना जो होता तो क्लोज झाला होता, शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचला होता, पण दुसरा सामना जो आहे तो वन साइडेड झाला होता. तर या मैदानावर काहीच सेट नाही आहे की सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचेल की नाही पोहोचणार, पण मात्र प्रयत्न उभय संघाचा तोच असतो की सामना क्लोज व्हायला हवा आणि प्रेक्षकांना तितकीच रंगत यायला हवी सामना पाहण्याची. नक्कीच, आणि प्रेक्षक देखील आतुरतेनं त्यांचा पूर्ण वेळ देत असताना आपण बघतो प्रेक्षक चारी बाजूनं मात्र या मॅचचा आनंद घेत असताना चारी बाजूने आपल्याला ऑडियन्स पाहायला मिळते. त्यांना देखील मात्र बसण्याची सुंदर व्यवस्था आहे, कारण की आजूबाजूला बघतो आपण निसर्ग रम्य असं वातावरण आहे, खूप चांगलं क्लायमेट आहे आणि क्रिकेटला अनुकूल पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतो. कारण का क्रिकेटचा जर विचार केला तर आपण मुंबई या ठिकाणी जर आपण बघितलं तर नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे दिवाळी दसरा याच्या नंतर मात्र टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होते. मग तो पुणेकर एक पाऊल पुढे आपण सातत्याने त्यांना म्हणत असतो. संदेश भाईगुडे यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेला प्राप्त झाले. यावेळेस तेच तर्रार आणि तितकाच उसळी घेणारा चेंडू. दिस इज द परफेक्ट वन फॉर द ओव्हरची ताकीद मिळते. गोलंदाजाला एक ऍडव्हान्टेज मिळते टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा की तुम्ही एक बॉल खांद्याच्या उंचीने डिलिव्हर करू शकता जो फलंदाजाला खेळताना कठीण जाऊ शकतो. ना आपण बाउन्सर विषयी नक्की चर्चा करूया. चेंडू नंतर बाउन्सर टाकण्यासाठी गोलंदाजाने कशा प्रकारचा सराव करावा चर्चा नक्कीच करणार होता. 90 विकेट ना पुढे निघाले होते ना दरम्यान फटका तर बरोबर कनेक्ट झाला देखील नव्हता. लिडिंग एज लागते आणि दादा आहेत अष्टांच्या मागे, त्यांच्याकडनं पुन्हा एकदा चूक होत नाहीये आणि ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये झाल्या होत्या त्याच चुका आता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा कम्प्लीट झाला तेव्हा असं वाटलं की आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असावा बॅटिंग करणार टीमचा. मात्र पुन्हा एकदा दादा गायकवाड त्यांची पूर्णपणे टीम हावी होतीये अपोजिट टीम वरती. प्रत्येक संघ हा ताकदीचा असतो. जेव्हा आपण लीग मॅच खेळतो तर प्रत्येक संघामध्ये सर्व खेळाडू हे डिवाइड झालेले असतात. तर तुमच्या संघामध्ये देखील काही खेळाडू चांगला खेळ करणारे असू शकतात, फक्त त्यांची ओळख त्यांनी स्वतः सिद्ध करायला हवी. तुम्ही कागदोपत्री चांगले असून चालत नाही, तुम्हाला आज तसा चांगला खेळ करावा लागेल जर तुमच्या संघाला जिंकायचं असेल तर. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत बॉल फेकून झाले की दुसऱ्या षटकातले 5. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. आपण चर्चा करू मनीषजी, नक्कीच बाउन्सर टाकण्यासाठी तुमचा सराव चांगला असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुमचा फिटनेस खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही रनवे कशा प्रकारे घेता रिदम मध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर शोल्डर जो असतो तो कम्प्लिटली होणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ओव्हरनंतर पुण्यात आपण चर्चा करणार आहोत. संघाची धावसंख्या स्कोर करा आपल्याला एकूण 12 वरती पाहायला मिळते. दुसऱ्या वरचा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाज आपल्याला ओमकार पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू दिशा देण्याचा प्रयत्न मात्र खूप चांगला फटका आहे. डीप मध्ये तर फिल्डर उपस्थित आहेत, करा फिल्डिंग झाली आहे. चेंडू शॉट फायनलच्या दिशेने भरपूर वेगानं चालला आहे. साई चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांची नितांत गरज आहे आणि आधा मात्र धावा येत असताना या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला 4 न पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड वरती 16 16 धावा. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान कम्प्लीट झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस एकूण बॅटिंग करत असताना 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. यस मनीषजी, नक्कीच आपण बाउन्सर बॉल कसा हाताळावा याची चर्चा करत होतो. बघा तुमचा वेग ह्या तुमच्या मोमेंटमवर डिपेंड असतो. तुम्ही जास्त पावलं घेऊन जास्त चांगला बॉल डिलिव्हर करू शकत नाही. त्यासाठी रिदम हा शब्द तुम्ही वापरला. 7 ते 8 पावलांची रिदम घेऊन तुम्ही लँडिंग पोझिशन प्रॉपर घेऊन आणि तुमची हँड मुवमेंट प्रॉपर ठेवून बाउन्सर हाताळू शकता. हँड मुवमेंट तुमची स्ट्रेटिश असायला हवी आणि जितका उंचीने तुम्ही चेंडू हाताळाल तितकाच चांगला बाउन्स तुमच्या बॉलला मिळू शकतो आणि याच्यासाठी खूप चांगली परिपक्वता आणि चांगला सराव करणं अपेक्षित असते. डेफिनेटली योग्य ती माहिती आपण नक्कीच खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया, कारण का लॉकडाऊन काळामध्ये आपण भरपूर मुलाखती किंवा क्रिकेट विषय आपण सेशन देखील सुरू केले होते. गरजेचं आहे जी माहिती आपल्यापर्यंत आहे ती माहिती मात्र खेळाडूंपर्यंत, कारण का टेनिस क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून देखील भरपूर ऑनलाईन प्रेक्षक किंवा भरपूर खेळाडू देखील आहेत आणि गौरव सावंत साहेब मनापासून आभार व्यक्त करून खूप खूप हार्ड वर्क आहे. कारण का मॉर्निंगला थोडासा पाऊस बरसला तरी देखील थोडासा मात्र नक्कीच त्यांनी वेळ घेतला 10 ते 15 मिनिटांमध्ये पुन्हा गेला, कारण का एवढं सोपं नाहीये. दिसते
ते नसते, आपण म्हणतो ना तसं नाहीये. आणि टेक्निकल टीम जेव्हा आउट दौऱ्यावर असते म्हणजे त्या ठिकाणी त्यांची संसाधनं नसतात. जर आपण एरिया क्रिकेटचा विचार केला ते रिप्लेसमेंट आणू शकतात, पण जेव्हा आपण बाहेर जातो दौऱ्यावर तेव्हा रिप्लेसमेंट नसते आणि तेव्हा मात्र तुम्हाला तुमचं प्रसंगावर राखून त्या गोष्टी तुम्हाला हँडल करायच्या असतात. तर तांत्रिक ज्ञान चांगलं आहे tenniscricket.inच्या सर्व टीमला, त्यांचं देखील तितकंच कौतुक राहुलजी. नक्कीच अशा भरपूर अशा वेबसाईटमध्ये पहिली वेबसाईट आपण बघतो tenniscricket.in आपल्याला पाहायला भेटली, जिने टेनिस क्रिकेटला एक चांगले दिवस खास करून जे खेळाडू परदेच्या आले होते, जे खेळाडू मात्र लोकांना माहिती नव्हते, ते खेळाडू आता मात्र जगभर दौरे करतात आणि खूप चांगला खेळ त्यांचा सातत्याने वारंवार आपण महाराष्ट्रभर बघत असतो. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि शशीतारा संघाची धावसंख्या झाली आहे 16 धावा. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दादा गायकवाड. ओव्हर द विकेट लेफ्ट हँड फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्लीपर कव्हरला फील्ड होतो. बघा फिल्डिंग देखील खूप महत्वाची आहे. जी फिल्डिंग आतापर्यंत सजवली गेली आहे खूप चांगली आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते, कारण का पूर्णपणे खुला ग्राउंड आहे. तुम्ही कुठल्याही दिशेने धावा बनवू शकता, तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही तर फिल्डिंग सजवू शकता. म्हणजे पूर्णच्या पूर्ण या मैदानावरती फलंदाज असेल, गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल, त्यांना त्याचा 100% देता येईल, मत द्यावं लागेल. एक्झॅक्टली. बघा मैदान तर तुमच्यासाठी चांगलं उपलब्ध करून दिलेलं आहे, पण आता मात्र तुमच्याकडून देखील एफर्ट्स लागले पाहिजेत, जे आतापर्यंत शशीतारा 11चे नाही आहेत. शशीतारा 11ला मात्र चांगला खेळ करावा लागेल, पण मात्र तसं काय चित्र मैदानाच्या आतमध्ये जाणवत नाहीये. दादा आपली दादागिरी दाखवतोय, जशी दादागिरी त्याने गेल्या मॅचमध्ये दाखवली होती, पण मात्र रोहन करंजकर यांचा शशीतारा हा संघ देखील तितकासा कमकुवत नाहीये. त्यांच्या संघामध्ये देखील तितकेच आक्रमक फलंदाज आहेत, पण आता योग्य त्यावेळी योग्य ते सिलेक्शन झालं पाहिजे. नक्कीच चांगला चेंडू फुलरला जातो, एवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो, खूप चांगली ड्राय आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडला व्ही मध्ये हा फटका आपल्याला पाहायला भेटला. व्ही मध्ये भरपूर खेळाडू कमी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, खास करून ऑन साईडला मिड विकेट, स्वर लेग, लॉंग ऑन या दिशेने आपल्याला भरपूर असे खेळाडू पाहायला मिळतात. निम्मे असे फलंदाज आहेत की ते ऑन साईडला मोठे फटके खेळतात. पुढचा बॉल गती कमी केली, ओळखली फलंदाजाने फटकावर खेळत मिसामिंग क्रीनच्या दिशेनं तिथे फिल्डर उपस्थित आहेत. अजून एका फलंदाजाला इथनं मैदान सोडावं लागेल. दादा गायकवाडची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये या देखील मॅच मध्ये पाहायला मिळते. 1 विकेट डाऊन, फलंदाज बाद. बघा विजय तर मागून मिळत नाहीये. विजयासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, विजयासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि विजयासाठी तुम्हाला तुमचं 100 नाही तर मी तर म्हणेन 200% योगदान द्यावं लागेल. आणि फलंदाजीच्या माध्यमातून थोडं शशीतारा संघ हा कमी पडतोय. बघा मला विचारलं की तुमचे आवडते बॉल्स कोणते, तर मी दोनच म्हणतो, एक तर यॉर्कर लेन आणि एक तर स्लोवर वन. तुमचा स्लोवर वन जर परफेक्ट असेल तर तुम्ही मोठमोठ्या आक्रमक फलंदाजाला सुद्धा गारद करू शकता आणि त्याचंच कुठेतरी प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दादाने बॉलची गती कमी केली आणि त्या ओव्हरपिच बॉलला गतीला न ओळखून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि वारंवार मात्र विकेटचं समान कालांतराने पतन होल्या कारणाने मात्र कुठेतरी दबाव वाढतोय तो म्हणजे जागडे प्रतिष्ठान या संघाचा शशीतारा 11 या संघावर. डेफिनेटली दबदबा आतापर्यंत चांगल्या टीमचा राहिला या देखील मॅच मध्ये. शशीतारा संघ पुन्हा एकदा बाग फुटला आहे. आता अजूनही वेळ गेली नाहीये. इथनं चांगला खेळ घ्या तर एक चांगली धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल. फटका चांगला समोर खेळली, तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत, भरपूर वेगाने आलेत. अजून एका फलंदाजाला इथनं मैदान सोडावं लागेल. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, विकेट टू विकेट परफेक्ट गोलंदाजी आणि पूर्णपणे अभ्यास केला आहे, कारण का जवळून मॅच बघितली असावी. हे खेळाडू सातत्यानं एकाच टीम मध्ये एकाच विभागासाठी खेळत असतात. मग आता लीग फॉर्मॅट आहे, दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत आणि आता मात्र पूर्णपणे डोक्याचा वापर केला मैदानाच्या आतमध्ये. दादा गायकवाडची दादागिरी पुन्हा एकदा सेकंड मॅच मध्ये. 1 विकेट डाऊन, फलंदाज बाद. बघा स्थानिक क्रिकेटमध्ये हीच मजा आहे मित्रांनो. तुम्हाला प्रतिस्पर्धी खेळाडूचे स्ट्रॉंग झोन्स माहीत असतात, तुम्हाला प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कमतरता माहीत असतात. आणि आता मात्र मी पाहिलं तर मी सकाळच्या सत्रात देखील म्हणालो होतो की तुमच्याकडे चेंडूचा वेग असून चालत नाही, तर तुमच्याकडे चेंडूची पिचिंग अचूक असायला हवी आणि गती परिवर्तन. जर आपण गेल्या 2 बॉलचा विचार केला राहुलजी, तर दोन्ही बॉल्स हे हलक्याशा कमी गतीने हाताळले गेले होते आणि त्यावर मोठा फटका मारण्याचा मोह फलंदाजाला झाला आणि त्या मोहाला बळी पडत बॅक टू बॅक 2 हादरे बसले गेले शशीतारा या संघाला. आणि आता कुठेतरी अशोक गायकवाड हा हॅट्रिक वर येऊन पोहोचलेला आहे. आजच्या दिवसातली राहुलजी पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का दादा गायकवाड? नक्कीच प्रयत्न तोच असेल. चांगला चेंडू
अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी बघा पाहायला मिळते. याच्या अगोदर आपल्याला स्लोवर वन पाहायला भेटले आणि जेव्हा जेव्हा स्लोवर वन चेंडू टाकला दादाने तेव्हा मात्र दादाला विकेट आली आहे आणि आताचा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला भेटला. पूर्णपणे फलंदाज देखील बीट झाला आणि चारोखा निश्चित होत असताना एकूण षटक क्रमांक आपण बघतो. या दरम्यानचा तिसरा देखील षटक कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या खेळ संघाची धावसंख्या 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलक फक्त 18 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. त्याचं कारण चांगली गोलंदाजी या पहिल्या सेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1.5 मिनिटाचा नक्कीच ब्रेक असेल. या ब्रेक मध्ये चांगली स्टडी करावी लागेल. रोहन स्वतः गेल्यात मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल आणि आतापर्यंत दादा गायकवाडच्या टीमनं खूप चांगला खेळ केला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शतकी त्यांची तीस असणार आहे. छोटासा ब्रेक आहे. असे गेलो असे आलो. थँक्यू. या पुढील मॅच असणार आहे ते म्हणजेच भारत भूषण 11 आणि संदेश रॉकर्स 11 दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने हा डाव संपल्यानंतर तयार राहायचंय. लगेचच आम्ही आजच्या दुसऱ्या चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल पाहुण्यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण करणार आहोत. कारण आजच्या दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आयोजकांच्या सूचनेप्रमाणे 6 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत आणि 6 ओव्हरच्या. बघा लीग मॅच आहे आणि हीच मजा आहे मित्रांनो. आता गेली मॅच आपण विचार केला तर तितकीशी शेवटपर्यंत पोहोचली नाही, पण पहिली जी मॅच होती ती 6 षटकाची नसती तर कदाचित चित्र उलट दिसू शकलं असतं आपल्याला. पण मात्र हेच आहे मित्रांनो, हीच 6 षटकांच्या क्रिकेटची मजा आहे आणि प्रत्येक सामना या स्पर्धेच्या माध्यमातून 6 षटकांचा खेळवण्यात यावा असाच मानस सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या आयोजकांचा आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देण्याचं काम तुम्हा सर्व खेळाडूंना करायचं आहे. किती चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसते. प्रत्येक संघ वेगवेगळ्या जर्सीमध्ये आहे. शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं जाते. पंचांच्या निर्णयाचं पालन केलं जाते. आयोजकांनी जे नियम तुम्हाला सांगितले त्याची अंमलबजावणी केली जाते. व्यवस्थित ऑल इज वेल असं टुर्नामेंटचं नियोजन संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे सन्माननीय आयोजक केतनजी संभाजीराजे गोसावी यांच्या वतीने केले जाते. सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण गोसावी परिवार आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी या मैदानामध्ये उपस्थित होता आणि त्यांच्या दूरदृष्टीने पुण्यातली एक अग्रगण्य मानली जाणारी सिंहगड रोड प्रीमियर लीग तुमच्या आमच्या भेटीला ते घेऊन आलेले आहेत. चौथ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नवीन येतोय. गोलंदाजी मार्कवर अमर येतोय. अमर गोलंदाजी मार्कवर असेल. वेगवान रनअप आहे. स्ट्रायकर बॅट्समन असेल रोहन. यावेळेस खोलवटेमध्ये चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये थोडस फंबल झालंय. दरम्यान वेगाने चपळतेने आणि तन्मयतेने ही एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुढचा बॉल ओव्हर विकेटना खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. भरपूर वेगाने हा चेंडू होता. हा चेंडू जातो कीपरकडे. डॉट चेंडू अजून एक आलाय. खूप चांगला खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सन्माननीय आमचे केतनजी संभाजीराजे गोसावी अध्यक्ष आहेत. मोठी जिम्मेदारी जबाबदारी त्यांच्यावरती. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल्स आपल्यापर्यंत आलाय. एक अवांतर एक्स्ट्रा धाव एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलक एकूण 20 वर आपल्याला पाहायला मिळेल.
पहिला बॉल चांगला हाताळला, दुसरा बॉल चांगला हाताळला, तिसऱ्या बॉलमध्ये मात्र कुठेतरी बिघाड जाणवला आणि पंचाच्या बदलीबतून वाईबलची एकूण धावसंख्या 20 झाले. आतापर्यंत अमरने चांगलं प्रदर्शन केलं ॲज अ बॉलर आणि स्ट्रायकर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच मयूर. झिमार्कवर अमर यावेळेस जागा बनवून गुडघे वाकून सरळ खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रामधून बॉल मागे जातोय, डीप पॉइंट रिजन मध्ये बॉल स्टॉप करेपर्यंत 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 22 धावा. धावा कशाही असाव्यात पण यायला हव्यात 2, 4, 6, 1 वाईड नो बॉल, कारण ह्या गरजेच्या आहेत. शशितारा संघाला मोठी धावसंख्या बनवायची असेल तर प्रत्येक धावांवर लक्ष द्यावं लागेल राहुलजी. लिमिटेड ओव्हरमध्ये प्रत्येकी धाव महत्वाचे आहेत, म्हणजे धावा कशा येत. शपथ झाले यावेळेचा फटका हवेत केल्यात मिसामेंगे शॉट, जेलची संधी तर नसणार आहे. चेंडू भरपूर वेळासाठी हवेमध्ये होता, प्रयत्न नक्कीच खेळाडून केला. लॉंग ऑफचा खेळाडू तेवढाच वेगाने आला चेंडू उचलण्यासाठी. ते दरम्यान 2 धावा इथं मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक एकूण आपल्याला 24 या धावफलकावरती पाहायला मिळतो. सिंगल डबलने का होणार, आता मात्र इथं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रगल करतोय संघ. शशितारा 11 स्ट्रगल सक्सेस मध्ये परावर्तित होईल का, तर अजूनही स्ट्रगलच चालू आहे. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये हा बॉल स्टॉप करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने जाईल पुढे 25 या आकडा जाऊन पोहोचते. जर या एकंदरीत पूर्ण डावाचा विचार केला तर फक्त 2 चौकार आतापर्यंत या पूर्ण डावामध्ये आलेले आहेत आणि षटकार एकही नाही आलाय, 3 चौकार आलेत. तर महत्वाचं मित्रांनो, षटकाराच्या माध्यमातून धावांची कोंडी फोडावी लागेल. लवेस फुलरचा बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आला आणि या ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न झाला होता. धावाची संधी आली आणि यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात रोहन बादुते. स्ट्रगल चालू होतं पण सक्सेस मिळते ती म्हणजेच जागणे प्रतिष्ठान या संघाला. नक्कीच जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतो. आतापर्यंत सातत्य दाखवून ठेवला. पहिला विजय, मी मागाशी दिलेल्या शब्दाचा वापर केला, जेव्हा तुम्ही पहिली मॅच जिंकता तेव्हा नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स जास्तीत जास्त हाय होत असतो आणि आता मात्र कॉन्फिडेंटली खेळ होतो. पूर्णपणे थांबवून ठेवला अक्षरशः समोरच्या टीमला, बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा मात्र चुका होतात बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. पहिल्या मॅचमध्ये देखील चूक झाली आणि या देखील मॅचमध्ये चुका होतात. त्याचं कारण जी गोलंदाजी होती समजा टीमच्या माध्यमातून ती मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. आता नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच 7व्या क्रमांकावर समीर जातोय. बघा, दिवा सोन्याचा असू द्या किंवा मातीचा असू द्या, तो प्रकाश तेवढाच देतो. तर आता फलंदाज कुठल्याही क्रमांकावर येऊ द्या, त्याने चांगला खेळ करणं गरजेचं असते. प्रत्येक संघनायकाची इच्छा असते की माझ्या संघातले 11 खेळाडूंनी चांगला खेळ करावा आणि अशा घडीला जेव्हा सुरुवातीची आणि मधली फळी जेव्हा निकामी ठरते तेव्हा मात्र खालच्या फळीतल्या फलंदाजांनी चांगला खेळ करायला हवा आणि तो खेळ होतोय का पाहूया. झिमार्कवर अशोक. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल होता, खूप चांगली ऑन ड्राईव्ह. मिळाला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप म्हणून क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. बघा, परमेश्वर कोणालाच कमजोर किंवा शक्तिशाली बनत नाही. माणूस स्वतःला कमजोर किंवा शक्तिशाली समजतो, तो समज दूर करावा लागेल शशितारे क्रिकेट संघाला. फुलटॉसचा फटका देखील चांगला आहे, फक्त दिशा दिली. फ्लिकचा फटका तेवढी चांगली कॅच, कार्बन कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड रोड प्रीमियर लीग मधील सर्वात उत्कृष्ट झेल तिथे मात्र फुल्ले होते उपस्थित. संजय, अप्रतिम झेल तुम्हाला ऍक्शन रूपे नक्कीच पाहायला मिळेल. बघा, कौतुक करावं तितकंच कमी. आमच्या tenniswicket.in कॅमेरामॅनचं खूप चांगलं कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळते. अक्षरशः बॉलला कॅप्चर करतात शेवटच्या क्षणापर्यंत. हे देखील महत्वाचं आहे. आमच्या घरबसल्या जे प्रेक्षक पाहत आहेत ती स्पर्धा एकूण एक दृश्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अचूकतेने tenniswicket.in करते. दरम्यान अजून एक हादरा बसतोय शशितारा क्रिकेट संघाला. धावसंख्या अजूनही थांबले 26 या आकड्यावर. आजच्या जर 2 सामन्यांचा उल्लेख केला तर 2 सामन्यामध्ये जवळपास 60 ओलांडली होती धावांनी. पण आता हा असा संघ ठरतोय शशितारा जो जवळपास निच्चांकाच्या जवळ आहे. मला असं वाटतं की अजूनही संधी गेलेली नाहीये. यू हॅव टू ग्रॅब एव्हरी ऑपॉर्च्युनिटी. अजूनही काही षटकं, काही चेंडू बाकी आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाशी परमेश्वर असं म्हटलं जातं. इथनं प्रयत्न केला तर 40+ तरी धावसंख्या होऊ शकेल स्कोर बोर्ड वरती. प्रयत्न करावे लागतील. दादाचा हा चेंडू देखील आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. कीपर तर बीट झाले. शेवयाला नक्कीच फ्रेश झाला असावा.
फलंदाजाच्या यस डिली फ्लेट, तर धाव मात्र नसणार आहे. बघा, फलंदाजाने कुठलाच पवित्रा घेतला नव्हता शॉट अटेंड करण्याचा, त्यामुळे मात्र हा नियम आहे की तुम्हाला लेग बाईज किंवा बाईज मिळणार नाही. तुम्हाला शॉट ऑफर करावा लागेल जेव्हा लेग बाईज किंवा बाईज घ्यायची असेल तर. हा सुद्धा एक नियम आहे राहुलजी. नक्कीच त्याचा साथ दिलीप हा चेंडू घोषित केला. आक्रमण करण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला जातो. अमर भरपूर वेगाने चेंडूवरती गेले, चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकच जाऊ. ओमकार आणि त्याच्यानंतर अमर, त्याच्यानंतर दादा हे अष्टपैलू खेळाडू आहेत या टीम मध्ये आणि जबरदस्त की त्यांनी आतापर्यंत केलाय या मॅच मध्ये. जागडे 11 संघाने मगर मिठी घेतली आहे ती म्हणजेच शशीतारा या संघाला, आणि त्या पकडेतून मात्र सुटत नाहीये शशीतारा हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेला होता, यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. दरम्यान हा डॉट बॉल. षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 5वं, आणि 5व्या षटकावर देखील आतापर्यंत जागडे प्रतिष्ठान या संघाची चुणूक तुम्हाला पाहायला मिळते. दादा गायकवाड चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. फक्त आणि फक्त 28 धावा धाव फलकावर. फुलकास आहे आणि या संधीची प्रतीक्षा करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा हा दर्जेदार षटकार 6 धावा. धावा येत नव्हत्या. आता मात्र धावा अशा आल्या की कॉमेंट्री करत असताना माईक बाजूला घ्यावं लागलं. म्हणून मनीष सर आता मात्र आपण देखील बोलताना विचार करावा की फलंदाजाने नक्कीच विचार केला. हा नक्कीच तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. आणि हे बघा स्वतःला वाजवत असताना मनीष जे आमच्यासोबत आमचे समालोचक मित्र ते नक्कीच सांगत होते की धावा येणं गरजेचं आहे. आणि फलंदाजाने देखील विचार केला की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये एखादा षटकार मारूया, आणि ते कम्प्लीट केलं त्यांनी. जो फलंदाज ज्याने षटकार खेचला विकास, तो दादांच्याच तालमीत तयार झालेला फलंदाज आहे. हीच आहे मित्रांनो प्रीमियर लीगची मजा. तुम्ही ज्या फलंदाजाला तयार करता तोच फलंदाज तुमच्या विरुद्ध खेळताना मात्र अशी दर्जेदार कामगिरी करतो. मला तर असं वाटतं दादा गायकवाडला अभिमान वाटायला हवा फलंदाज विकासचा. चांगला फटका आपल्याला विकासच्या बादमधून झकाश फटका आपल्याला पाहायला भेटला. आणि संघाची धावसंख्या एकूण 33. 5 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर स्पर्धेचं आयोजन. सकाळी उद्घाटन सोहळा कंप्लीट झाला, गंधराचं पूजन झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन झालं, राष्ट्रगीत झालं. त्याच्यानंतर स्पर्धेला आपण सुरुवात केली होती. चांगला फटका. डीप मध्ये तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. डीप लॉंगॉनच्या दिशेनं एकच जावेत नमेल एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 37. कल असेल 45 ते 50 धावांचा. धावा तितक्या व्हायला हव्यात. पाहूया यावेळेस तितकाच दर्जेदार फटका आहे का. मिड विकेट आणि वाईड ऑफ मिड विकेट रिजनच्या पार बॉल जातोय, सीमारेषा ओलांडतोय आणि महत्वाच्या घडीला महत्वाचा षटकार येतोय टीम शशीतारा 11 संघासाठी. या धावा खूप महत्वाच्या आहेत. या धावा जेवढ्या येतील अंतिम षटकामध्ये त्या मात्र संजीवनीचं काम करतील शशीतारा 11 टीमसाठी. प्रयत्न नक्की सुरू आहेत. अंतिम षटकामध्ये आक्रमणाला झाली सुरुवात. विकेट चेंडू खाली राहिला. अपील तर आहे आणि फलंदाज बास पण आउट. चांगली एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळत त्यांच्या मागे भरपूर क्लोज होते दादा, आणि सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल तिथे स्वीकारत असताना 1 विकेट डाऊन. शशीतारा टीमला लागणारा अजून एक धक्का. फलंदाज बाद. जर तुम्ही दादाच्या फलंदाजीचा स्टान्स बघितला, त्याचा पवित्रा बघितला, त्याच पवित्राने फटकेबाजी विकास करत होता. जर तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थित तर हेच आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्याच कोचच्या समोर खेळत असताना एक अभिमान सुद्धा असतो आणि एक दबाव सुद्धा असतो. दबाव का तर माझ्याकडून कुठली चूक झाली तर सामना संपल्यानंतर माझे कोच मला काय बोलतील. तर महत्वाचं आहे मित्रांनो, उतार चढाव हे तुम्हाला स्पर्धेमध्ये अनुभवावे लागतातच. तुमचा चांगला खेळ देखील होऊ शकतो, तुमच्याकडून चुका सुद्धा होऊ शकतील, पण चुकांतून सुधारणं खूप गरजेचं आहे. दरम्यान चांगल्या धावसंख्येच्या ठिकाणी आगे गोष्ट सुरू आहे. आतापर्यंत 3 बॉल्स या 6व्या षटकातले हाताळले गेले आहेत आणि धावसंख्या 40ची ओलांडते. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि वी होप फॉर द बेस्ट. शशीतारा संघ 50शी पार करेल का, हे देखील महत्वपूर्ण प्रश्नचिन्ह आहे. कारण आता 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आत आलेला आहे आणि कुठेतरी आता दबाव वाढवण्याचा प्रयत्न जागडे प्रतिष्ठान संघातला गोलंदाज करेल. डेफिनेटली प्रयत्न तोच असेल. आकाश नवीन 5 आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेत करत मिस्तामिंग शॉट स्लीपर कव्हरला तिथे फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीनं धावफलक.
1 न पुढे जाते. 41 धावा स्कोर कार्डमध्ये. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना सज्ज राहायचे. 41 धावा. मुलांचे मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण फुटवर्क नव्हतं. बघा, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे, आणि फुटवर्क नसेल तर तुम्ही तुमच्या मनातला फटका खेळू शकत नाही. आणि आता मात्र कुठेतरी असंतोष जाणवतोय शशितारा प्रतिष्ठान या संघामध्ये, कारण म्हणावं तितकी धावसंख्या होत नाहीये. आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. चांगली गोलंदाजी. यावेळेचा हा फटकापर्यंत आवेग खेळत मिस्तामिंग शॉट. झेलची संधी नक्कीच असेल. झाली आहे चूक. 2 धावा आहेत ना मिळतील शशितारा 11 या टीमला. अंतिम चेंडूवरती एकूण 6 षटकांचा म्हणजे अर्धा तास पहिला इनिंगचा खेळ संपला, पहिला डाव संपलाय. आणि शशितारा 11 टीमच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये धावा एकूण बनवल्या गेल्यात 43. 43 धावा 44चं टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. या पुढच्या दोन्ही टीम सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. चला, लगेचच बाहेर यायचंय जागरण प्रतिष्ठान या संघाने, आणि लगेचच आपण विनंती करायचंय शशितारा क्रिकेट संघाला आपण क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. बघा, लो स्कोरिंग सामने देखील तितकेच दर्जेदार असतात. महत्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही लढा कसं देताय. तुम्ही जर 100% योगदान दबावातलं क्रिकेट तुम्ही खेळलं तर मात्र तुम्ही विजयू शकत नाही. पण दबावाला बाजूला सारून जर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबावात घेतलं, मगरमिटीत घेतलं, तर मात्र नक्कीच तुमचा संघ एक चांगली फाईट देऊ शकतो प्रतिस्पर्धी संघाला. लेट्स सी की कशा पद्धतीने फाईट रंगते. गॅस बॉल पाठवतोय, नवीन बॉल पाठवून द्यायचंय. पुन्हा एकदा नियमांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असणार आहे. पहिली 2 षटकं ही पॉवर प्ले षटकं असतील, ज्यामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक थर्ड या सर्कलच्या बाहेर तैनात करायचे आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर दोन्ही संघाचे स्कोर्स लेवल झाले तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल दिला जाईल. कुठल्याही क्षणी बॉल हरवला, गहाळ झाला, खराब झाला तर नवीन बॉल कमिटी चॉईसने देण्यात येईल. कुठल्याच खेळाडूने बॉल चॉईस करण्यासाठी यायचं नाहीये. हे सर्व वेगवेगळे नियम आहेत, ते वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत सकाळपासून राहुलजी आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर त्या नियमांची अंमलबजावणी अचूकतेने झाली पाहिजे. तर संदेश रॉकर्स प्लीज कॅप्टन टॉससाठी यायचंय. आणि भारत भूषण संघाचा कॅप्टन आलाय का? येस, भारत भूषण संघाचे कॅप्टन रेडी आहेत. तर मी विनंती करतोय संदेश रॉकर्स मनोज यांनी यायचं प्लीज टॉससाठी. बघा, वेळ वाया घालू नका. जो वेळ आम्हाला मिळतोय इनिंग ब्रेकमध्ये तो आम्ही युटिलाइज करतो, जेणेकरून टॉसला देखील एक वेगळंच महत्व आहे क्रिकेटमध्ये. जर क्रिकेटमध्ये टॉस झाला नाही तर सामना सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे ते देखील आम्हाला पिक्चराइज करायचंय tenniscricket.in च्या माध्यमातून. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे, आणि टॉस झाल्यानंतर निर्णय देखील द्या, कारण आता आपण व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. आणि व्यावसायिक क्रिकेट खेळताना तुम्ही अगोदरच डिसाईड करून या की जर टॉस तुम्ही जिंकलात तर तुम्हाला कुठला निर्णय द्यायचा आहे. तर ते अगोदर विचारात घेऊन टॉससाठी या. आव्हान आहे ते म्हणजेच एकूण 44 धावांचं. बॉल्स असतील 36. स्ट्राईकवर असेल दादा गायकवाड आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन असेल संताजी. नॉन स्ट्राईकला संताजी आहे, माफ करा, आणि नॉन स्ट्राईकला आहे अशोक गायकवाड. आणि गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज आकाश उतेकर. राहुलजी, पहिली 2 षटकं या लो स्कोरिंग सामन्यामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे. दबाव वाढून खेळ करावा लागेल. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतील आणि 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न नक्कीच जागरण प्रतिष्ठान करेल, आणि त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. 100% योगदान द्यावं लागेल शशितारा या संघाला. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयास आहे. बॉल निघून जातोय. सरळ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय, आणि हा मात्र मंत्रमुग्ध करणारा हा चौकार येतोय. तो म्हणजेच टीम जागरण प्रतिष्ठानसाठी संताजीच्या बॅटमधून 4 धावा.
संताजी हा IT फील्डमध्ये कार्यरत आहे आणि वेळात वेळ काढून क्रिकेटसाठी देखील तो योगदान देत असतो आणि क्रिकेटमध्ये देखील तितकाच चांगला खेळ. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्रॉस बॅट कनेक्ट केला मिड विकेट रिजन आणि लॉंग ऑनच्या रिजन मधून हा बॉलला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. जिंकण्याची घाई दिसते राहुलजी. अशी बॅटिंग झाली तर सामना लवकर संपेल. 6 षटकांची मग गरज लागणारच नाही. मिनिमम 2 ते 3 षटकामध्ये मॅच कम्प्लीट, कारण का 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या देखील गेल्या. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते का अक्षरशः दोन्ही मॅच मध्ये पूर्णपणे आता दादा गायकवाड त्याची पूर्णपणे टीम चार्ज झाली आहे. जशी बॅटरी पूर्णपणे चार्ज होते मोबाईलची, तेव्हा मोबाईल खूप वेगानं सुरू असतो, तसंच आता मात्र इथं खेळ देखील सुरू मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न डॉट चेंडूवाला महत्वाचा आहे. जास्तीत जास्त चेंडू जर डॉट फेकले गेले, हाताळले गेले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. बघा शशीतारा संघाला मात्र आत्मविश्वास नावाचा चार्जर लावावा लागेल, कारण तो महत्वाचा आहे शशीतारा संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा फुललेंचा बॉल होता, एका हाताने स्टॉप केलंय. मिळत क्षेत्ररक्षकाचं खूप चांगलं वैविध्यपूर्ण असं क्षेत्ररक्षण दरम्यान 1 धाव मिळते आणि धावसंख्या 11 या आकड्यावर पोहोचते. बघा 44 टार्गेट होतं, 44 पैकी 11 कंप्लीट केलं, अजूनही 33 धावांचं लक्ष बाकी आहे. फलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. वा 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 दर्जेदार स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त आपल्याला हा फटका पाहायला मिळतो. स्लॉक स्वीपचा हा नजारा आपल्याला पाहायला भेटला. दादाचा हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. काय क्लास आहे या खेळाडूकडे. सातत्यानं चर्चेत राहणारा हा खेळाडू, जेव्हा जेव्हा हा खेळतो खेळाडू तेव्हा तेव्हा तो चर्चेत असतो. आणि आता मात्र सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये चर्चेत राहणारा नाव म्हणजे अर्थातच दादा गायकवाड. सेन्सिबल क्रिकेट, जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतो. षटकाराच्या नंतर स्लाइस करत असताना फक्त सिंगलला साईडला रोटेट केली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 18 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण विजयासाठी धावा बनवायच्या होत्या मॅच मध्ये 44 आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 18 वरती. दोन्ही टीमचे कॅप्टन श्रीकांत एका बाजूनं, दुसऱ्या बाजूने मनोज सज्ज झाला आहे. पुढची मॅच टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असणे. यस मनीषजी पाटील. चला या टॉसला देखील एक वेगळंच महत्व असणार आहे, कारण आपण पाहिलं तर 2 संघ, एका संघाला विजय मिळालाय, एक संघ पराभूत झालाय. आणि पाहूया आता कुठला संघ विजयी होईल. संदेश रॉकर संघ एकदा विजयी झालेला संघ आहे आणि भारत भूषण हा शेवटच्या क्षणाला पराभूत झालाय. तर आता पाहूया नाणेफेक मात्र कोण जिंकतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो म्हणजेच भारत भूषण या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि सामना जिंकण्याचा निर्णय काय असेल तर पाहूया. गोलंदाजी स्वीकारतील की फलंदाजी स्वीकारतील. धावसंख्या दरम्यान चालू सामने झालेली आहे 18. 18 धावा सामना पूर्णपणे खोला गेलाय. भारत भूषण संघाचा जर विचार केला तर विजयाच्या जवळ दादा मात्र फिल्डिंग करणार आहे. पुढच्या मॅच मध्ये विजयाच्या भरपूर वेळ होता. मात्र दादा गायकवाडला ते मान्य नव्हतं. दादा गायकवाडला सामना जिंकायचा होता, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 100% द्यायचं होतं आणि ते त्यांनी दिलं आणि मॅच जिंकली देखील. हरकत नाही. भारत भूषण आतापर्यंत पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पुढच्या मॅच मध्ये 100% देऊया. कठीण असतं सुरुवातीला येऊन शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर तग धरून राहणे आणि 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप कठीण ही गोष्ट आहे. पण मात्र दादा गायकवाड यांनी ती गोष्ट साध्य करून तो सामना जिंकलाय. पाहूया या सामन्यावर पण तोच दरारा दिसतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा खाली राहिलेला आहे, व्यवस्थित खेळता आला नाहीये. डॉट बॉलची हाताळणी केली जाते. चांगला चेंडू आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला दादा सज्ज पुन्हा खेळण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरला सुरुवात. अजून एक चांगला चेंडू, गती कमी केली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट गोलंदाजी. प्रत्येकी चेंडू वेगळा हाताळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचा अभ्यास, त्यासाठी तुमचा सराव. 6च्या 6 चेंडू मी वेगळे टाकू शकतो, त्यासाठी तुमचा अभ्यास खूप गरजेचा आहे आणि तो परिपूर्वक अभ्यास आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. पहिला चेंडू खाली राहिला. सेकंड बॉल जो होता तो पूर्णपणे बाउन्सर नव्हता, थोडासा आकुटा पहिला चेंडू आपल्याला पाहायला भेटला, तो देखील आला डॉट. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अधुऱ्या मनस्थितीमध्ये खेळला गेलेला फटका होता. आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. इनफिल्डच्या आतमधून हा फिल्डर बाहेर येईपर्यंत मात्र 2 धावांची संधी होती. 2 धावा पूर्ण करून मात्र आता 3ऱ्या धावाचं देखील
योगदान मिळते का, तर योगदान क्षेत्ररक्षकच राहिलंय, कारण डिरेक्ट हिट होऊन सुद्धा मात्र बॉल यष्ट्यांच्या दूर निघून गेला होता. संधी होती तिसरी धाव पूर्ण करण्याची आणि संधीचा योग्य तो वापर. धावसंख्या 3 पुढे जाईल, पोहोचेल 21 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड, 21 रन्स. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. कॉर्डिनेशन खूप चांगलं, कॉम्बिनेशन खूप चांगलं या मॅच मध्ये. पहिल्या देखील मॅच मध्ये शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत दादा खेळला होता, मॅच जिंकून दिली होती. पुढचा हा फटका जबरदस्त आहे, फटका जाणार आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दमदार दर्जेदार षटकार. इथं म्हणेन संताजीला लागली होती धावांची भूक आणि त्याने केलं या बॉलला हुक. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. दर्जेदार फटकेबाजी संताची. अशोक तर अशोक, संताजी देखील आता त्याच्याच रांगेत जाऊन फटकेबाजी करतोय. पुढचा बॉल दाखवला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडेंटली आहेत. कीपर परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अपील मात्र ती स्वीकारली अंपायरनं आणि संताजीला आता मात्र पवेलनचा रस्ता दाखवत असताना आमच्या ऑफिशियल अंपायर विकेटचं बटन मोठा धक्का लागत असताना संताजीनं खूप चांगली बॅटिंग केली. क्रॅकिंग फटके त्याच्या बॅट मधून आले, मात्र तेवढा चांगला कमबॅक. विकेटचं बटन खेळाडू बाद. यष्टीरक्षकाचं कौतुक करीन, कारण बॉलरला देखील कदाचित त्या एजचा आवाज आला नव्हता, पण यष्टीरक्षक मात्र आत्मविश्वासाने अपील केली आणि त्या अपीलला उचलून धरलेलं आहे. कौतुक करायला हवं यष्टीरक्षक जे आहेत त्यांचं, आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी एक सुरुंग लावला गेलाय, एक महत्वपूर्ण गडी बाद केला गेलाय. सातत्याने अशीच गोलंदाजी करावी लागेल, सातत्याने डॉट चेंडू हाताळावे लागतील. अजूनही संधी आहे, असं नाहीये की तुम्ही विजयापासून खूप दूर आहात, पण मात्र तुम्ही असेच झटके समान कालांतराने देत गेले तर मात्र तुम्ही देखील या सामन्यामध्ये परत येऊ शकता. शशितारा प्रतिष्ठान संघ. धावसंख्या झालेली आहेत ते म्हणजेच 27 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. 17 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. बघा, धावा कमी आहेत, पण मात्र तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असेल तर तरी देखील तुम्ही जागडे प्रतिष्ठान संघाची नाकीनऊ आणू शकता. तर पाहूया, तसा प्रयत्न आता करावा लागेल. सातत्याने अशीच दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज अमोलला यश मिळते. अमोलला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. पाहूया या शेवटचा चेंडू कसा फेस करतोय बॅट्समन योगेश. वा 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 वा, वेगवान तेज तर्रार वेगावर स्वार होऊन हा चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज अमोलने. सुरुवात चांगली झाली होती आणि शेवट देखील या दुसऱ्या षटकाचा चांगला झालाय. मध्ये एक षटकार जरूर आला होता, पण एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळाला अमोलला. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 27 झाली. जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे टीम जागडे प्रतिष्ठान संघाला. चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. या परिस्थितीमध्ये करावा लागेल चांगला खेळ. इथनं चांगली गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग केली, 100% कमिटमेंट दिली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. पण तेवढं सोपं नाहीये. जसं इथनं आपण वारंवार एक अनुमान लावत असतो की असं करायला हवं, अशी गोलंदाजी व्हायला हवी, पण ते मैदानाच्या आतमध्ये ते होणं गरजेचं आहे. मनीजी एक्झॅक्टली. बघा, प्रेक्षकांची हीच असं असते की माझ्या आवडत्या खेळाडूने विकेट मिळवावेत, कॅच पकडावी, षटकार मारावे, चौकार मारावे, पण जो खेळपट्टीवर असतो तो दबाव त्याच खेळाडूला माहित असतो. प्रेक्षकांना फक्त काय मनोरंजन हवं असते, पण मात्र जो मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय तोच महत्वाचा. बघा, एका बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना कुठल्या क्षेत्ररक्षक हातामध्ये झेल गेला आणि तो सुटला तर त्याचं दुःख काय असते त्या क्षेत्ररक्षकाला विचारायला हवं. डेफिनेटली जाऊ आपण मॅचच्या दिशेनं. 17 धावेची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला दादा सज्ज खेळण्यासाठी. गती कमी केली, फटका तेवढा चांगला पाहायला मिळतो. चेंडू जाईल डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेनं. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. या 4 धावा आहेत ना अजून मिळतील दादाला. आणि दादाची जी बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये क्लास. पहिल्या इनिंग मध्ये 2 चांगले षटक आणि आता चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर दिला होता आणि मी तर म्हणेन की सुवर्ण संधी होती दादाकडे आणि पुरेसा वेळ होता. स्वतःला डायव्हर्ट केलं, स्वतःला शफल केलं आणि त्यानंतर मात्र खूप चांगला पोझिशन घेऊन बॉलला हुक केलंय लॉंग लेग रिजन मध्ये. जबरदस्त चौकार. पुढचा बॉल लेफ्टा मोहरता आडव्या बॅटने फक्त हाफ हँडेड पुल केलाय. बॉल गॅपमधून निघून जातोय. म्हणजेच काय, दादा ज्या ठिकाणी बॅट फिरवतोय त्या ठिकाणी चौकार येतोय असं म्हणू शकतो राहुलजी आपण. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. कॉन्फिडेंटली हा फटका होता. फटका खेळल्याच्या नंतर धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही, कारण का दादाला मध्ये तिथे फिल्डर नाहीये. फिल्डर एक्झॅक्टली कुठे फिल्डर आपण जर बघितला तर स्वेलच्या दिशेने भरपूर तो स्वेल होता आणि एक फिल्डर पूर्णपणे मिड विकेटच्या दिशेने होता. त्या दोघांच्या मधोमध खेळणारा हा फटका आपल्याला पाहायला भेटला दादा गायकवाडचा.
धावसंख्या 35 यावेळेस मात्र खूप चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन हा चौकार येईल का पाहूया. पंचांचा नक्कीच निर्णय ज्यावेळी वाट पाहतो. यस डेफिनेटली बॅक टू बॅक 3 चौकार हा देखील एक विक्रम असू शकतो. बॅक टू बॅक षटकार येतात जरूर पण चौकार खूप कमी मिळतात पाहायला. तर बॅक टू बॅक 3 चौकार आलेत ते म्हणजे बॅट्समन दादा गायकवाडच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 39 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची. एकतर्फी हा देखील सामना. यावेळेचा फटका आहे चांगला. फटका आहे दादा गायकवाडच्या बॅटमधून. विजयाचा पुन्हा एकदा शिल्पकार ठरला या मॅच मध्ये. दादाची दादागिरी पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटली आणि लागोपाठचा हा दुसरा दणदणीत विजय संपादन करत असताना आपल्या टीमसाठी अभिनंदन दादा. आणि हार्ड लक रोहन भाऊ, प्रयत्न चांगला होता पण अजून काय मॅच बाकी आहेत, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या सामन्याचा देतो मॅन ऑफ द मॅच. आमचे गुणसंख्यालेखक आम्हाला नक्कीच माहिती देतील या सामन्याचा हिरो कोण आहे, या सामन्याचा शिल्पकार अर्थातच मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा वन्स अगेन दुसऱ्यांदा दादा गायकवाड ठरलाय या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला वेळ नका घेऊ प्लीज. नेक्स्ट मॅच भारत भूषण. आपण प्लीज वेळ नका, तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची. टीमचे कॅप्टन नम्रतेची विनंती, कारण का वेळाची आपल्याकडे पाबंदी आहे. जो आपल्याला वेळ दिलाय त्या वेळेवरतीच आपल्याला मात्र लगेचच मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. या गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. वेळ न घेता आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती की आपण